राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता शाळा चालू होत्या जूनमध्ये 5-7 तारखेला. दुष्काळ, पावसाचा ठिपका नाही, मरणाची उष्णता, महागाई वाढली. या गाड्या मोटरसायकल लोकांनी आत लावायला सुरुवात केली. आता मोजके फिरणं, लय वाईट परिस्थिती ह्या काळातून आपण जातोय. पण असू द्या, पवित्र भूमी आहे, संताची भूमी आहे. काही लोकांच्या रूपाने जर काही संकट येत असेल तर ह्या भूमीत तेवढी ताकद आहे, ते दूर होईल ऑटोमॅटिक. आणि बळीराजाचे दिवस येतील. अपेक्षा आशाशिवाय आपल्यापर्यंत आशा धरून चाला. गोरगरिबाच्या बऱ्याच कुटुंबांना मुलांच्या शिक्षणाचा, वह्या पुस्तकाचा खर्च असतो. माननीय नाना पाटेकर अभिनेते, त्यांच्या संस्थेकडून तुम्हाला घरपोच वह्या वगैरे मिळणार आहेत. फक्त त्या ठिकाणी फोन करून तुम्हाला तुमचा पत्ता ॲड्रेस वगैरे द्यायचा आहे. आता माझ्यापर्यंत जे पोचलं तुमच्यापर्यंत पोहोचवणं माझं काम आहे. श्रीमंताचा विषय नाही. ते काजू कधी खातील, बदाम कधी खातील, हा सफरचंद तर नेहमीच आहे त्यांचा. पण रातची शिळी राहिलेली टाकून कशी द्यायची म्हणून रशी गरम करून त्याच्यात जे चुरणारी त्यांच्यासाठी हा विषय. 94 600 31 55 4 दुसरा नंबर सांगतो. 95 49 67 77 70 हे 2 नंबर असे आहेत की ह्या 2 नंबरवर गोरगरिबांनी फोन करायचा. काय रिस्पॉन्स भेटतोय काय बोल, आणि मला फोन करून सांगायचं की व्हॉट्सअपमध्ये सांगा की वह्या मिळाल्या का नाही. असा चालू आहे. आता कसं होतं, बरेच असं हे करून काही लय फ्रॉड करतात, कुठं काय काय लाखलपडी असतात. पण ही जे संस्थे मात्र लहान मुलांना फ्रीमध्ये 1 रुपया कुठं भरायचं नाही, लक्षात घ्या. पत्ता नाव द्यायचं, तुम्हाला वह्या पुस्तकं मिळतील. बरं, काही लोक अशी आहेत जगामध्ये, मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाणारी आहेत. म्हणजे ह्याचा वापर करून एखादा माणूस चांगलं काम करतोय बा, त्याचा वापर करून काही काय लोक जगतात कशी बघा, हरामचं फोकाटचं, की पाठवायच्या वया घरी, पैसे भरा. ते पोस्टमन त्याशिवाय देत नाही. पोस्टमनने 10 रुपये जरी मागितले, वया आल्यात पण 10 रुपये जरी मागितले, जाऊन दे गाडी म्हणायचं, आम्हाला तुमचं वही नको, काही नको. मी मारायला लागले, तुझ्याकडे औषध आहे तिकडे ओतून दे, पण मला नको. हा, असं गरिबाने जागा, नाही तर तुमचं जगणं भविष्यात अवघड आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे आता आपल्या स्टोरीकडे जायला हरकत नाही. पंढरपूरच्या खर्डी गावात परवा दिवशीची घटना आहे. एक प्रकार घडलाय, एक खून झालाय. काय झाले तुम्हाला सांगतो, आणि पहिल्यापासून सांगतो मी, तुमच्या डोक्यात विषय असं. अनिता अजय भोसले, ही अनिता, ओरिजिनल नाव सगळी. अनिता नावाची जी मुलगी आहे, तिचं लग्न करून दिलं. आता ती प्रॉपर कुठली आहे बघा, परभणी जिल्ह्यातली. आणि परभणी जिल्ह्यात सिक्की नावाचं गाव आहे, ते तिचं माहेर. त्या मुलीचं लग्न करून शिक्षणाचा अख्ख्या ऑल खानदानाला अभाव. कारण एक नाव सांगितलं की तुम्हाला विषय लक्षात येईल की कुठल्या समाजातली होती. ती जशी उपवर झाली, लग्नाची झाली, तसं तिचं जत तालुक्यात लग्न करून दिलं. नवरदेव होता. 2 मुलं झाली सोन्यासारखी. एक मुलगी 5 वर्षाची, 2-3 वर्षाचा मुलगा. अचानक त्या जी महिला आहे अनिता, त्याच्या नवऱ्याची निगरून हत्या करण्यात आली त्यांच्यात जातीतल्या लोकांच्याकडून. बघा, ही घटना जुनी आहे. पण त्यांचं ते समाजात महाराष्ट्रात असं आहे की त्यांचं पोलीस स्टेशन नोंद सुद्धा घेत नाही. ती वळतात, त्यांना कुणी मदत करीत नाही. ही वस्तुस्थिती बघा, समाज कुठला असं ओळखा. हा, त्यांना शिक्षण नाही. 50-60% लोक तर अशी आहेत की त्यांचं आधार कार्ड सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या अस्तित्वाचा पुरावाच नाही, देण्यात ठेवा. किती अवघड आहे. आधार कार्ड नाही म्हणजे मतदान कार्ड होण्याचा प्रश्न येत नाही. बरं, ज्यांच्याकडे आहेत काढल्यात, त्यांना कुठेही जा, शिक्षण नसल्यामुळे त्यांना मान सन्मान नाही. त्यांची समाजात जी ओळख आहे, ही चोरी करणारी समाज अशी त्यांची ओळख आहे. भयानक परिस्थिती. म्हणजे आता 2026 आहे, पण तो समाज अजूनही माग असलेला आहे. अजूनही शिक्षणाचा अभाव आहे आणि भयंकर परिस्थिती. तर ते निगरून हत्या झाल्यानंतर त्या अनिताच्या नवऱ्याची, दिलं घर सोडून दिलं. म्हणले मी सासऱ्याला काय सोडणार नाही, इथंच राहते.
बरं म्हणले राहा. लहानाची मुलाला मोठी करते, दुनिया करते आमक. आणि बाई अशी 5-5.5 फूट दणगट, अशी भरलेल्या टसटची देहाची. कुणाचा बी ते थंबनेलमध्ये ओरिजिनल फोटो आहे, कुणाची बी तिला नजर स्थिरावी अशी. आता एक शरीराची भाषा असते, बुक असते, निसर्ग समजून घेऊ शकतो. समाजाला असं वाटतं, जे नावं ठेवतात ना, नवरा मेल्यानंतर बाईंनी मरेस्तवर असं सतत शील जपायला पाहिजे, शील जपायला पाहिजे. शाजूकपणाची अपेक्षा समाज ह्या लोकांकडून करतो, आणि हा स्वतः गरीब बायको असं बाहेर लाईन मारितो. असा प्रकार समाज असतो. डोकं नाही. या जगामध्ये दुधल्या तांदळासारखा कुणी नाही देणार ठेवा. किती बी चांगला माणूस असला तरी तो सत्ता आल्यानंतर बदलतो, हे ध्यानात ठेवा. हा, हे तुम्ही बघताय आता त्याचीच फळं आहेत. आता विषय असा झालाय की त्या नवऱ्याच्या नातेवाईकापैकी एक जण व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे अजय भोसले. पण याचं ओरिजिनल नाव, समाजातलं नाव हे वेगळं आहे. समाजातलं नाव त्याचं लिंग्या बंदुक्या भोसले. हा, आता तुमच्या डोक्यात आला असं समाज, लिंग्या बंदुक्या भोसले. पण त्याचं जे आधार कार्ड त्याच्यावर अजय भोसले असं होतं. असं ते चांगले चांगले. आता हा लिंगे, हे लिंग्या तर बाळला बा त्या बाईवर, विधवा अनितावर. मग ती भाषा वेगळी, मला थोडी थोडी जमते ती, पण ती त्यांची विषय वेगळीच भाषा असते. म्हणला लग्न नंतर करू, म्हणजे आत्ताच्या इंग्रजी भाषेत लिव्ह इन रिलेशनशिप असं, आणि ग्रामीण भाषेत तिने त्याला ठेवला, त्यांनी तिला ठेवलं, ती रखेले, ही असली ग्रामीण भाषेत. ग्रामीण भाषा लय अशी टोच दिलंय तुम्हाला सांगतो. म्हणजे असं आहे ती ग्रामीण, तर त्यांचं काय ते वेगळाच कार्यक्रम असतो. दोघं एकत्र राहायला लागले, पण आई वडिलांनी आक्षेप घेतला नाही. ते ठेवला तरी बाबा का घेतला नाही? तरणी ताठी पोरे, काहीतरी चुकीच्या मार्गाला जाण्यापेक्षा, स्वतःचा देह विक्री करण्यापेक्षा, किंवा जगण्यासाठी, आणि गडी ठेवला, गाड्याला शरीर सुख दिलं तर तो 2 वेळची भाकर आणून देईन. कारण त्या समाजात आजही सगळ्यात मोठा प्रश्न हा एका भाकरीचा असतो. ते संपत्ती आणि ते कोट्याधीशाने बंगला घेतला आणि गाडी बदलतो, मुलगा डॉक्टर करतो आणि त्याला 50 लाख करतो. हे तुमचे आमचे प्रश्न आहेत, त्यांचे नाहीत. हा, त्यांना 2-1 वेळ भाकर मिळेना खुश, आता शिक्षण नाही. आता ह्या ठिकाणी दोघं एक सरत राहायला लागले. ते म्हणला माझ्या आई वडिलांच्याकडे पंढरपूरला खराडी या ठिकाणी चल, खर्डी. ती म्हणली येते. म्हणलं आता कसं असतं, बाई जगात काय फुकाटी मिळत नाही. तुम्ही समजा ऊन ताणलेलं आहे, आणि फुकाटचं बाब आरोचं पाणी आहे तिथं, दिसलं 20 रुपयालाही 7 रुपयाची, पण आरोचं पाणी. तो हॉटेलला असं तर म्हणतो चहा घेणारे का साहेब, चहा तर तुम्हाला पाणी मिळेल. पाणी नष्ट करू नका, हात धुवू नका, पाणी व्हायला घालू नका. ही दुनिया आहे. एवढी बाई बघायची, त्या मुलांची जबाबदारी घ्यावं लागेल. ह्याने घेतली. त्यांना काय शिक्षण आणायचा खर्च आहे का, पाटी आणायची का, पेन्सिल आणायची का, दप्तर आणायची का, शाळेची फी भरायची, काही नाही, शिक्षणच नाही. हा, ते अवघड आहे. गेला घेऊन त्या खर्डीला. बाई अशी टाचका नुसती टाकाटक राहायची, आणि त्याला काय पोरं बिरं अन्न पाणी पोटाला मिळायला लागलं, बिचारी खुश. आईबापाचं काय म्हणणं नव्हतं, सगळं चाललं होतं. पण हा जो लिंग्या आहे, लिंग्या भोसले, आता कसं आहे, घटना परत झाली, पण सगळी माहिती अजून उपलब्ध नाही, बाहेर आलेली नाही. लक्षात घ्या की मला ते घटना त्यामुळेच फार लवकर सांगत नाही की बाबा मला मोटिव्ह जाणून घ्यायचा असतो, की काय कारण आहे, काय मानसिकता तयार झाली जेणेकरून हत्या करावीशी वाटली. निमित्त मात्र जे घडलंय ते सांगतो. परवा दिवशी 12 वाजता, आता फोन सगळ्याकडे निघाल्यात. हा, म्हणजे एक वेळेस माणूस अंडरपॅन्ट घ्यायचा नाही, पण फोन असतो त्याला, असा विषय. अंडरपॅन्ट लवकर बदलीत नाही, बिळ पडल्या तरी, पण फोन हा लागतो, रिचार्ज हे लागतंच. कारण तुम्ही आम्ही सध्या झॉम्बी आहे, झॉम्बी. झॉम्बी माहिती आहे ना तुम्हाला? हा, ते कसं जसं वळवीन तसं वाळणारी लोक आहेत. 12च्या आसपास तिची अनिता आहे, तिने फोन केला आईला. आईला फोन केला, व्हिडिओ कॉल केला. मग आई तिकडं म्हणते लेकरं दाखव, लेकरं दाखव. मग ती 7 वर्षाची मुलगी होती, 4 वर्षाचा मुलगा होता, ती दाखवलं, ती बोलली. मग म्हणली अगं तू उद्या येते का काय?
पाहुण्याला घेऊन ये. म्हणले कुठे यायचंय? आपल्या गावाकडे ये. म्हणले काय? आम्ही तुळजापूरला गेलो होतो, नवस बोललो होतो आणि तुळजापूरच्या आईचं आपली कंदुरी आहे. आता कंदुरी बऱ्याच जणांना माहीत नसतं, पण कंदुरी असा प्रकार असतो की बकरं करायचं, बकरं कापायचं, बकरं बोकाड काय असेल ते कापायचं, सगळ्यांनी खायचं, जेवायचं. ते कंदुरी म्हणतात त्याला. देवीच्या नावाने कापायचं, सगळं मुसलमानाकडून कापून घ्यायचं, नीट करून घ्यायचं, शिजवायचं, सगळ्यांनी जेवायचं, पाहुणं रावळं बोलवायचं. हे ते त्याला कंदुरी म्हणतात. चालते म्हणले, मी येते. कंदुरी म्हणलं खुश झाले. पोरं म्हणले चला तिकडं जायला मिळन, आजीकडं आजोबाकडं. हिच्या डोक्यात फिटून बसले की आपल्याला उद्या जायचं. हा जो लिंग्या आहे तो येणारच आपल्याबरोबर. लिंगाच्या डोक्यात त्याचं वेगळं टेन्शन आहे. म्हणून तर म्हणलं अजून मोटिव्ह कळला नाही. तो आला 2 तासाने आला. फोन झाल्यानंतर तासभर फोन चालला होता. 2 वाजता आला घरी. आता बाईच्या जाती तुम्हाला माहिती राहत नाही लगेच. होय हो, फोन आला आईचा आणि कंदुरी आहे आणि आपल्याला जायचे परभणी जिल्ह्यात. बरं, परभणी जिल्ह्यात जायचे म्हणले, सिक्कीला जायचे म्हणले. ते सिक्की नावाचं गाव परभणी जिल्ह्यात. मला अजिबात कुठं जायचं नाही. ह्याच्या असं भाऊ डोक्यात खटका काय, याला वाटतं असं भाऊ तिकडे गेल्यावर लग्न बिग्न अजून फांद्या फुटते, तिकडे गेल्यावर अजून काय होईल किंवा ही जाईल माझ्या ताब्यातून. मला जायचं नाही. नाही म्हणलं चळींद्रच हल्लं बाबाईच. नाही म्हणलं, नाहीच म्हणलं. तुम्हाला ते की बांड्यापट कशी होती, वादाला सुरुवात झाली. हा, आणि शिक्षण बिक्षण नसल्यामुळं अत्यंत आव्याच्य भाषेत शिवीगाळ केली जाते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हाताची मानसिकताच वेगळी असते यांची. हे आता बाजारा बिजारात जर बसले ना, हा, तर म्हणजे पैसे पण व्याजाने देतात काही लोक. त्याच्यातली दरोडो घालण्यात पण ती रेकॉर्ड नसतं माठ शासनाच्या. ती आमच्याच गावातला किस्सा सांगतो की ती 2 जणांनी घेतले पैसे. डगल्यावाली होती. डगल्यावाली हा प्रकार वेगळा, शेतकरी वेगळा. तो शेतकरी पण डगल्यावाली म्हणजे पांढरे कपडे घालून गावात फिरणारी, पुढारी समजणारी स्वतःला की बाबा माया माग मतदान येईन, मला पुढारी म्हणा, 2 हाणायच्या गवायनात. असं त्यांनी घेतलं कर्ज. त्यांनी घातला गराडा त्या लोकांनी. त्या बायांच्या हातात जी पोर होती ना, बोल देतो का नाही भाऊ माझं पैसे, माझं पैसे दे, माझं पैसे उद्या देतो का नाही. तो नाही म्हणला ना की स्वतःच्याच पोराचा हात कडा चावायची, रक्त निघायचं, पोर मुतायचं ना, असं आरडायचं मोठ्याने. हा, इतकं खतरनाक कार्यक्रम असतो हे लोकांचा. हा, म्हणजे ते काही पोरं सुद्धा खाली आपडतात. लय भयानक प्रकार. तिथं काय नाही, हे कॉन्क्रीट झालेलं असतं मनात. त्यांच्या माणसाच्या भावनांशी खेळलं जातं, असा प्रकार. त्यांनी एकमेकाला शिवेगाळ आमकत नवरा बायकोनी, ह्या नवरा बायको नाही म्हणजे लिव्हिन मधले, त्यांनी अशी फाटली बायको तुम्हाला सांगतो. त्या लिंग्यानी हिच्या डोळ्यातून, कानातून, तोंडातून सळकून रक्त यायला लागलं आणि डोक्यात मार बसल्यामुळे ती पोर होती. ती पोरगी 7 वर्षाची, ती बघती. ती आपली घाबरून बाहेर गेली. दापा हाणली. ती उन्हाच्या तडाख्यात असले मरून पडली. हा गेला निघून घरातून. त्या पोरीने 7 वर्षाच्या ते फोन घेतला आईचा, आजीला फोन लावला आणि एक वाक्य म्हणली, पापाने मम्मीला मारून टाकलं. त्याच्या कानातून तोंडातून रक्त येतं, ती काय हालत नाही, ती झोपली आता, आणि मारून टाकलं. असंही त्यांनी लगेच गाडी केली की निघाले तिथून. तिथील पोलीस स्टेशननी सदर गुन्ह्याची नोंद करून घेतली. आरोपीसाठी पथकं सुद्धा सोडल्यात. लवकरात लवकर आरोपी ताब्यात मिळेल. आणि अशा प्रकारची घटना पंढरपूरमध्ये घडली. त्याच्यामुळं काय कुणाचं कसं लय अवघड आहे जगात. स्टोरी सांगायला सुद्धा कधी कधी असं वाटतं की बघ, काय एखाद्याचा जीव घेताना की काय मार सहन करायला असेल तिला. तिच्या आईने ती घटना सविस्तरपणे तक्रार दिलेली आहे, पोलिसांनी घेतलेली आहे, गुन्ह्याची नोंद झालेली आहे. लवकरात लवकर आरोपी गजाड होऊन त्याला शिक्षा व्हावी अशी अपेक्षा. रामकृष्ण हरी माऊली.